नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. साक्षी शिर्के ही जेलमधून पळून आलेली असते. ती वेगळा वेश परिधान करून मैफतच्या घरामध्ये प्रवेश करते आणि त्यावेळेस मैफत हा तिच्याकडे पाहून आश्चर्य होतो आणि तो बोलतो, एकदम माझ्या मुलीसारखे दिसत आहात. बिचारी मेली हो. आणि तेव्हा मैफत आणि साक्षी दोघेही हसू लागतात. तर इकडे आपण पाहतो अर्जुन हा पैसे घेऊन घरी आलेला असतो आणि तो कल्पनाला बोलतो, आई तू सांगितल्याप्रमाणे मी बँकेतून सर्व पैसे घेऊन आलो, हे पैसे ठेव. असे बोलून तो लोखंडे दाम्पत्याच्या समोर कल्पनाच्या हातात नोटाचे काही बंडल देतो व सायलीच्या हातात देखील देतो. आणि हे पाहून नैनावती, लोखंडे व सदाशिव यांच्यामध्ये लालच निर्माण होते आणि नैनावती ही सायलीला बोलते, सायली तू तुझ्या रूममध्ये जात आहेस ना, मग आपण काय करू, या रूममध्ये जाऊन कुठल्या दिवशी कुठली साडी घालायची आहे हे ठरवूया. असे बोलून ती सायलीच्या रूममध्ये जाते आणि सायली ही कपाटामध्ये पैसे ठेवून तिथून निघून जाते. आणि तेव्हा नैनावती ही कपाटाची चावी घेऊन कपाट उघडते व त्यातले पैसे घेते आणि ते पैसे घेत असताना त्याच वेळेस त्या ठिकाणी अर्जुन येतो आणि अर्जुन हा नैनावतीला पैसे चोरत असताना पाहतो आणि त्याला मात्र खूप मोठा धक्का बसतो. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये लोखंडे दाम्पत्य हे सायलीचे आई बाबा आहेत की नाही, मग आणखीन कोणाचे आहेत हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे.